गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. वेलकम टू माय न्यू व्लॉग गाईज. आणि आपण बघणार आहोत माझी तिरुपती ट्रिप कशी झाली. आम्ही फक्त तिरुपतीला गेलो नव्हतो, या अख्ख्या प्रवासात जे घडलं ते आयुष्यभर लक्षात राहील. तर चला आमच्या सोबत तिरुपतीला. आम्हाला ट्रेन भेटल्या. आता आम्ही चाललोय खायला बसलोय, जेवायला बसलोय. मस्तपैकी जेवण आणले तर खायला. चार तास झाले भुका लागल्यात. आता जेवायला काय काय दाखवतो चला तुम्हाला. जुगाड बघा, जुगाड बघायला जुगाड. फर्स्ट क्लास जागा भेटल्या आम्हाला दोघांनी इथे. सगळेजण तिकडे आहेत आणि दोघं आता मस्त जागा भेटल्या. मस्त व्ह्यू बघत एन्जॉय करायचा आता. स्प्राईट घेऊन ये, स्प्राईट. काय रे चड्डीवाला दोस्त कसं उभारलं बघा. दिला की देऊ आता. ए ऋषा दिल नाही सगळ्यांची तो. हिंगा काही हिंगा हिंग बनवा हिंग होता हिंग हिंग होता सकाळी मला झोप लागले गाड उठवायला मला झोपेत हसू आवरण हे झालं सकाळी. एकटंच आंबा कसं खायला बघा. ए विजया आंबा दिगे रे. हे बघा हे ते सुना हे बघा हे बोकड बघा. इथे काय बोकड आंबे 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 बोकडा हे माकडा. झोपला झोपला तू पण झोपला की रे आणि कशाला आलो. दिसले काय व्यंकटरमणा गोविंदा. नारायण नारायण कुरे नारायणी नारायणे 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 नारायणी कोल्हापूरचे नारायणी नारायणे नारायणी. तर आता आम्ही तिरुपतीमध्ये तर आता आम्ही तिरुपती डिप्रेशन. तर आता आम्ही तिरुपतीमध्ये आले. आता बॅगसाठी नंबर लावलाय. बॅग ठेवायचं आणि चालत जायचं. आता मस्तपैकी नाश्ता करायला आलोय. पुन्हा नाश्ता घेऊन आलाय. हे कसं आहे मॉडेल कसं आहे. आंध्रिय नाश्ता. आंध्रिया नाश्ता. अजय रेमॅट विजय रेमॅट. आता मी नारळ घेतले. पायवाट चालायचा प्रारंभ. आता इथलं आमची पायऱ्या चालायला प्रारंभ झालेला आहे. 3,500 पायऱ्यांचा टार्गेट आहे. आणि मेन टार्गेट इथं आहे बघा. टार्गेटला सगळ्यात लवकर गुडघ्यानं चालणार आहे. सगळ्यात लवकर 3,500 चप्पल बघ कशी तिथं. हो चोर बाजार म्हणायचं. आता पायऱ्या चालू झाल्या. आता आम्ही तर नारळ फोडणार आणि जाणार. नारळ फोडायचं आणि जायचं आता. पायरी चढायला चालू झाले. आता इथं लग्न आहे वाटतं. आता आम्ही चालू केलंय चालायला. तिथनं आता 350 पायऱ्या बरोबर आहेत त्या साईडला पूर्ण अशा. चलो देखते आधी. पायऱ्या चढायला चालू गेलो आहे मी. आता 3,500 पायऱ्यातनं चढायचं आहे. किती तास लागतोय बघूया आता. सगळे देवस्थानं दर्शन झालेत. आता मिशन पायऱ्यात चढायचा. लेट्स गो. देवाची भक्ती बघा. प्रत्येक पायऱ्याला इथं कापूर लावत चालत. हे बघा
प्रत्येक पायरीला कापूर, प्रत्येक पायरीला हळदी कुंकू. काय झालं? करेक्ट 250 पायऱ्या कंप्लीट झालेल्या आहेत सक्सेसफुली. 250. आता अजून आम्ही घेऊन चालू आहे. 400 450 पायऱ्या झाल्या फक्त. जरा भयानक स्ट्रीप आहेत पायऱ्या इथं 250 पायऱ्यानंतर. बापरे. हनुमान मंदिर आहे का इथं बघा कसलं भारी आहे. दगडात पोखरल्यात बघा. साईडला दगड बघा असं लावलं. काय झालं रे? किती चढलास पायऱ्या? धाप लागला एवढालाच टार्गेटला सगळ्यात लवकर गोडीगाणं चालणार आहे. अजून लय जायचं. 3,500 जायचे. काय ऑन आहे का ऑफ आहे? बसून ना. स्टील ऑन. बसूया आपण जावा. चलो. 9:30 जरा आत्ताच फाटले आमचे. अजून 2,500 जायचे आहे. आता 950 झाल्यात आत्ताचे. अजून 2,500 जायचे. आत्ताच लागल्या. देखते होता है क्या कब तक पहुंच जाते. 1,000 कंप्लीट झाल्यात आणि रेस्टसाठी बसलोय. कंटिन्यू 1,000 होईपर्यंत बसलेलो. सॉरी डिप्रेशन. सॉरी कंटिन्यू 1,000 होईपर्यंत चालाल तो. 5 मिनिट रेस्ट नाही झाला. चलो. साईड 2,000 पहिले कसे आलोय ते बघा. भाई साहब म्हटलं आलं बा झालं. रेस्ट घेणार आहेत ना मग सांगा. लय झालं. आता इथे पहिल्या स्पॉटवर आले आहे मी. चालून गुडघे धरला. जरा रेस्ट करताना जरा समाधान वाटलंय. कसली गर्दी आहे बघा इथं. एवढं वर आयला मस्त गर्दी आहे. ए इथंच आहेत का त्याने विजया? इथंच आहेत. इथंच आहेत. 2,500 पायऱ्या झाल्यात. आता थोडा रेस्ट घेतलं. चाललंय सावकाश. कसं वाटतंय? ऑलमोस्ट नाश्ता केला लई नाश्ता केला म्हणून सकाळी बघा तो. ऑलमोस्ट 2,500 ला आलेला आहे मी आता. हे इकडे आहे. 2200 प्रेम रे. 2200 अजून लय आहे. आत्ता 2200 झाले. अजून लय झालं. आता एक आपल्या पोरांनी एक मस्त काम केलं. गेला पळून गेला. पळून गेला. कोणतर एक लेडीज आणि जेंट्स होते म्हणे. त्यांनी हां त्यांचा नवरा त्या लेडीजला सोडून वर गेला आहे. आधी सकाळी 6 वाजता त्या लेडीज वाट बघत बसल्यात आणि आत्ता पायऱ्यात चढायला चालू केलेत. त्यांनी मोठी बॅग आहे ट्रॅव्हलची आणि सॅक आहे ते घेऊन चढालते. आमच्या पोरांना त्यांची दया आली आणि ह्यानं एकानं त्यांची बॅग घेतला आहे आणि एकानं पाठीनं त्यांची मोठी ट्रॉली बॅग डोक्यावर घेऊन आला आहे. मित्रांनो तुम्ही पण कोणाला असं मदत लागलं तर मदत करा. असल्या टायमाला देव कधी पण परीक्षा बघत असतोय. पट्टा काही 5 रुपयाला मिळाला बघा. आणि इथं बघा आमचे 5 रुपये पण त्यांना बसला बघा कसं इथं. चांगला आहे रे भैया. 5 रुपये का भैया? थांबला इथं 4 मट्टा दो. अजून बाजू नाही. 3 दो. बस 2,700 पायऱ्या झाल्या आता कंप्लीट. रिमेनिंग 1,000 पायऱ्या. रिमेनिंग 1,000 स्टेप्स आहेत आता जायचं. आता का पायऱ्या स्टीप नाहीत त्यामुळं बिन थांबतात चालले. आता पुढं आणि स्टीप आल्या तर आणि थांबायला लागते. थांबायला म्हणजे स्लो जाते.
धापत जाणार असं रस्ता आला बघा इथं. ह्याला घेऊन चाललोय. एकटा पाठीमा राहिले पोरग काय 8 किलोमीटर तिरुमला इथं. हा इथनं 8 किलोमीटर आहे तिरुमला. रोटी लाट आहे असं जवळ आहे. 8 किलोमीटर तिरुमला मित्रांनो बाय रोड आणि पायऱ्याने किती 1000 पायऱ्या आहेत. Let's go. आता तर मी 1.5 तास झाले आता चालवलो आम्ही. 1.5 तासात आम्ही 2600-2700 पायऱ्या कंप्लीट केल्यात. लेट्स गो. अजून एक 6 किलोमीटर आहे चालायला. 6 किलोमीटर नाही म्हणत एवढंच चालत आले आम्ही आता. 6 किलोमीटर आले. अरे मी नाही 6 किलोमीटर आले. राहिले आले 6 किलोमीटर. मगाशी 8 किलोमीटर होते ना, आता 6 किलोमीटर राहिले. म्हणजे अजून 1000 पायऱ्या आहेत. 1000 पण 800 पायऱ्या राहिल्या असतील आता. 800 पायऱ्या राहिल्या डायरेक्ट तिरुमला मंदिरापाशी. चलो स्टे ट्यून. अरे तो मंदिर आहे ते म्हणून 1 तास झाला मंदिर आला. अजून मंदिर आलंच नाही. भेंडळे सगळं आता. पाय वय पिंटरा धरलाच. इथे काय बांधलं काय म्हणत कशासाठी बांधलं तेवढं सगळं बघाय. काय तर मागून घेतात माहिती आहे काय. मागून घ्यायच्या ह्याच्यामध्ये सगळ्याच म्हणजे ते रस्ता सगळा घाण करून सोडल्यात. मागं आपण असं करू नका आता. देवाच्या ठिकाणी स्वच्छता राखा जरा लोकांनी. फायनली आता या हनुमानच्या स्टॅच्यूपाशी आले. मिडल पॉईंट माय फेवरेट पॉईंट. हे जाताना प्लेस म्हणलं हे एक माझा फेवरेट प्लेस आहे. ठीक आहे आणले बसला बघा इथे कशी पुन्हा मंदिराचा नक्षा आहे बघा इथं. कुठं काय काय आहे का नाही त्याचा नक्षा आहे इथं टोटल. कसं जायचं काय नाही जाता जाता काय आपल्याला भेटायचं काय नाही कुठले मंदिर आहेत काय काय आहे ते सगळं आहे इथं. 750 पायऱ्या झाल्या. 2830 पायऱ्या झाल्यात. 700 पायऱ्या रिमेनिंग 750 पायऱ्या अजून बाकी आहेत. 750 पायऱ्या जायचं बाबू. आता सप्पाई आहे चालते. मगाशी एकदम स्टिफ पायऱ्या होत्या असं खडा चालायचं खाली परत जायचं असं वाटलं तुम्हाला. ह्याला आधी चालतो तर काय वाटत नव्हतं. आता वजन वाढले भयानक त्रास होते. नेक्स्ट टाईमला येतो तो वजन कमी करून येतो. बघा टायमिंग लावून चढायचं त्या वेळेला. फंटा प्याले खायचं नसतं तरी पण प्याले आम्ही. आमचे साधे जरा पाठीमध्ये थोडे वर गेल्यात. तिथं काय ते 3050 पायऱ्या 3000च्या वर पायऱ्या तिथं गेल्यात त्यांनी. आम्ही अजून इथे 3800ला आहे. अजून थोडी पाठी मारायची. स्टेट येऊन पायऱ्या नाही सांगा इथं चालाय. इथं एक पायरी 100 मीटरला एक पायरी. 10 पायऱ्या झाल्या तर किती 1 किलोमीटर झालं. आणि इथे किती 3000 आता किती पायऱ्या आहे किती पायऱ्या आला होता आपण 100 पायऱ्या 100 काय 150 पायऱ्या आलं मिनिमम 2 किलोमीटर झाला आता. 2 किलोमीटरमध्ये 100 पायऱ्या झाल्या आता. काय ना म्हणलं पायऱ्या का जाईनात म्हणाले आम्ही. बघा सप्पा आहे सगळं. आधी मी आलतो तेव्हा त्या रस्त्याला इथं चालत जायला लागलो मध्ये रस्त्यातनं. आता ब्रिज केलात असे जायला. नाहीतर पहिला इथनं उतरून चालत जायचो होतो आम्ही. इथनं असे रोड क्रॉस करायचं. आता चांगलं केलं. ब्रिज आहे मस्त म्हणजे गाड्यांना पण डिस्टर्ब नाही लोकांना पण नेणे सेफ्टी पर्पज एक चांगली गोष्ट आहे. चालायला पाय भाजून आधी आता बरोबर आहे बघा. चालायला सावली केल्यात वरती मस्तपैकी. हां असे सावली वगैरे तर जाताना पाय वे भाजतच जायचं असं होतं. देवस्थानामध्ये अशी सुविधा करायला पाहिजे. जे पैसे हुंडीमध्ये घालते जे देणगी वगैरे देते ते पैसा असा गोष्टीसाठी उपयोग केला ना भक्तांना पण चांगलं वाटते. भक्त लोक अजून जरा चांगल्या मनानं की नाही
दान करायला प्रयत्न करतो. आपल्याकडे मंदिरांना पण थोडं का नाही त्यांच्याकडनं हे शिकायला पाहिजे की भक्तांच्यासाठी काहीतरी सुविधा करायला पाहिजे. असं एवढ्या लांब पण स्वच्छता कशी आहे बघायला, स्वच्छ कसं करायला. प्रत्येक जागेला एक जण आहे जो स्वच्छ करायला. कुठंच तुम्हाला कचरा देणार दिसणार नाही बघा इथं एवढा कचरा. असं वाटत नाही की आपण इंडियामध्ये असं वाटतच नाही इथला कचरा, तरी पण लोक असतातच अशी काय तर कचरा टाकत, झाकून तर जातातच लोक कचरा टाकत. त्यांच्याकडनं प्रयत्न 100% करतातच ते, कोणाला काही बोलत नाही. कचरा जर तुम्ही केला तर ते येतात कचरा उचलतात आणि जातात. प्रत्येक 5 मिनिटाला करतातच ते. आता मिडलमध्ये तिथून आपण गुडघ्यावर चालताना त्या पायऱ्यांच्या पाशी आले. तिथे बघा पाच मिनिट बसवा, पाठीमागचे मित्र येतात. त्यानंतर चालू गुडघ्यावर थोडा पायऱ्या. फायनली तर चालायच्या गुडघ्यावर चालायच्या गुडघ्यावर फायनली गुडघ्यावर चालायच्या पायऱ्यांवर आले. आता इथं बघा एक नंबर व्ह्यू आहे, खतरनाक. आपण पण असंच जायचं आता. लेट्स गो. आमची पोरं आता इथं पायऱ्या चढाल्यात गुडघ्यावर. बघा इथं दुसरा आता चढलाय, आता गोटा चढालाय. फायनली चढलो. गुडघ्यावर किती चढलो माहित नाही, मेजलो नाही. इथनं आलो, एवढं चढलो. गुडघे लाल झाल्यात बघ माझी. किती चढलास रे, किती चढलास? हा आमचा मुस्तकीन गौंडी मित्र आहे आमचा. पहिल्यांदा ह्याला आला तिरुपतीला. हा पहिल्यांदा तिरुपतीला आला, पहिल्यांदा चालत आलाय, पहिल्यांदा गुडघ्यावर पण आलाय. अशी भक्ती पाहिजे देवाची. तुम्ही पण या देवा, तुम्ही पण या मित्रांनो एकदा, आणि आला तर चालत या. एक्सपिरियन्स एक नंबर आहे. आता कंप्लीट 3050 पायऱ्या झाल्यात. अजून किती तरी 500 पायऱ्या, अजून 500 पायऱ्या झाल्यात. जायचं आता. इथं स्टिफ आहेत बघा. हे बघितलं पायऱ्या वर बघ पायऱ्या. आता इथनं पूर्ण स्टिफ आहेत. ढक्कल लावला, ढक्कल. हो काय फायनली 3300 रीचड. आता फक्त 250 झाल्यात. जायचं आता. फायनली लास्ट पॉईंटला आलो आहे. 3500 पायऱ्या कंप्लीट झालेल्या आहेत आमच्या. दिसते बघा लास्ट पॉईंट इथंच आहे. आणि इकडं आम्ही चालत आलेलो आणि हे लास्ट पॉईंट. चलो आता सगळीजण बसतात, तिथं जायचं आपल्याला. चलो आता टक्कल करायला हे पास दिला जातात इथं. आपला चेहरा स्कॅन करतात आणि देतात. चला टक्कल करूया मस्त पैकी चमचमीत. फिर खरं फिर कुठाला होती त्याची. इकडे 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 इकडे. ही कुठली पद्धत रे शेड घालायची काही. वेलकम गाईज. सकाळचं 5 वाजले आणि आम्ही दर्शनला चालले मस्त लुंगी बिंगी घालून. खतरनाक हेवाय सगळी कशी भडजी भडजी झाल्यात, भडजी झाल्यात सगळी. व्यंकटरमण गोविंदा गोविंदा गोविंदा. बॉटल दर्शनच्या लाईनीला आले आता आम्ही. असलं लाईन आहे, 4 किलोमीटर लांब आले आम्ही आता. तेव्हा कमीत कमी 18 तास लागणार आपल्याला. 18 तास. हां 18 तास, कमीत कमी 18 तास लागते. आता किती वाजले? सकाळचे 4-5 वाजलेत. 5 वाजले मग संध्याकाळी 9-10 रात्री 9-10 पर्यंत का नाही दर्शन उदम सांगितलं. तोपर्यंत नंबर लावायला लागणार आपल्याला. आता आऊट निघणार आहे आमचा आज. लुंगी काढले पहिल्यांदा.
वारापासून मी उडाल्या. काय म्हणते? तर अशा तऱ्हेने आम्ही दर्शनाला लाईन लावलंय. आता इथनं 20 तास दर्शन लागणार आहे. हे बघा एवढी लाईन आहे का आहे, पाठीमागच एवढी लाईन आहे. पाठीमाग लोक आता थांबल्यात एका तासात आणि आम्हाला इथं जायला लागणार आहे. बरोबर आहे. बोल गे गँग गँग. हॅलो हबीबी. दर्शनला नंबर लावले आता. सकाळी 4 वाजता नंबर लावला. किती 4 काय किती वाजता नंबर लावलेला? सकाळी 5 वाजता नंबर लावलेला. आता वाजल्या 1. असं झोपड्यात बघा. हे बघा कायम झोप्या. लोधा लोधा माहिती लोध्या लोध्या लोध्या. अजून 10 तास लागणार आहे दर्शनासाठी. चला. One eternity later. गोविंदा 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 मुलगी निघता. गोविंदा गोविंदा खुल्लम खुल्ला गोविंदा. टोकनसाठी नंबर लावा. टोकन भेटले. आता दर्शनासाठी रात्री 10 वाजता जाणार आहे. आता जेवण करून रात्री 10 वाजता दर्शन करणार. आता मोबाईल घेतले तर आमचं मोबाईल कलेक्ट केलो आणि इथं मंदिर बघा. मंदिराला आलो इथं. मस्त की फोटो सेशन करणार आणि जाणार. फ्रेश होणार आणि दर्शनला जाणार. चलो. कसं दिसायला आता मस्तपैकी चंदन वगैरे लावून मंदिराच्या पुढं आलोय. आणि इथं हत्या ए त्या साईडला लड्डू. इकडे वर जायला पाहिजे. तिकडं वर जायचं. कोल्हापूरची आणबान शान. कोल्हापूरची आणबान शान असलेले आपले आप्पा महाडिक आणि ह्यांची काहीच ओळख नाही आहे. हे वेगळेच आहे आणि त्याने वेगळंच आहे. हा आहे ओमकार मोठे. दिसायला छोटे. काम करतात बडे मोठे मोठे. हे तुम्हाला गोविंदा गोविंदा. आता रात्रीचं 1:30 वाजल्याने आम्ही जेवायला आलोय. दर्शन घेतलं एकदम मस्त फर्स्ट क्लासमध्ये दर्शन झालं सगळ्यांचं. किती ऑलमोस्ट 17-18 तास दर्शनला लागलं. टोटलमध्ये 17-18 तास दर्शनला लागलं. आता जेवायला आलं. जेवण सगळं बंद आहे. ट्रस्टचं देवस्थानचं जेवण बंद आहे. आता इथं बसलं आहे मी. बा कसं बसलं आहे सगळेजण. जेवण येणार आहे. दाखवतो मग तुम्हाला. फक्त थाल्या बघा आमच्या कसल्या आहेत. कसल्या लावल्यात हात घेतल्याने थाल्या लावल्यात बघा. आम्ही 10 किती हे आपण किती 8 जण आहे ना. 8 जण असून हे थाली म्हणून काय काय दिलं बघा. नुसतं एक शेव भाजी आणि पनीर मागवलेलो आम्ही. हे बघा पनीरचं की नाही एक पातेलं दिलं. एक पनीरचं हे शेवभाजीचं पातेलं आहे आणि इथं पनीरचं पातेलं कसं हे बार्डी दिलात बघा. हे कशी खतरनाक. टेस्ट पण एक नंबर आहे. 160 रुपये जेवण एक नंबर आहे. तुम्ही पण या इथं नाव बघा बालाजी काय तर आहे. तुम्ही पण या. राईस बघा. राईस तेवढं देणार. परत राईस देणार. परत हाय करू अंकल. वीडियो यूट्यूब आपल्या दुकान का वीडियो बनाया. एवढी गर्दी आहे. तर लोक कसं झोपलं का बघा. इथं फुटपाथवर ह्याच्यावर त्याच्यावर लोक कसं झोपलं बघ. हो
सगळे रस्त्यावर वगैरे झोपलात. रूम मिळायचं कठीण आहे, सगळंच कठीण आहे. तर आता कधी पण आलं तर ह्या सीझनमध्ये यायचंच नाही. ऑफ सीझनमध्ये यायचं की आपल्याला तिकीट पण मिळते, सगळंच व्यवस्था होते. आता व्यवस्था होत नाही, काहीच होत नाही. त्या एकाच दिवसासाठी आम्ही 1000 किलोमीटर लांब दर्शनासाठी आले बघा. ह्याच्यासाठी आम्ही 1000 किलोमीटर लांब आलो. तर अशा तऱ्हेने आमचा आज लास्ट दिवस आहे तिरुपतीमधला. संध्याकाळी आम्ही जाणार आहे आणि आता आम्ही परत नारळ फोडा चाललो देवाला. तिथनं आम्ही सगळी प्लेस फिरणार आहे, खाली जाऊन तिथली प्लेस फिरणार आहे, मंदिरे फिरणार आहे आणि मग नंतर वेट टू घर को. चलो देखते क्या क्या है यहाँ पे. तर आम्ही इथं तिरुपतीच्या पादुकांच्या आम्ही इथं तिरुपतींच्या पादकांच्या पाशी आलो आहे. तिथं बालाजीच्या पादकांच्या तिरुपतीचं गावचं नाव आहे. घसा बसला माझा काल दंगा करून. तुझं कसा रे? दाखव कसा आहे, बोलून दाखव की हे कसा दाखवला घसा गेला की काल दोघंच वरडालतो आम्ही. दादानं लय वरडायला लावलंय आम्हाला. दोघंच वरडले काल फुल. ते पण नाही म्हणलं तर एक 5-6 हजार माणसासने असं एकदम खुळच केले आम्ही. फिदा आहेत आमच्यावर सगळे. महाराष्ट्राचे लोक तर हुडकून बोलायला आलेत आम्हाला. एवढं दंगा गेलं. नुसतं बाळूमामाच्या नावानं चांग भले, ज्योतिबाच्या नावानं चांग भले, नारायणी, नुसतं धुळाच. आज पर ह्यांच्या लिहिलेल्या ह्याच्याप्रमाणे हा दगड 2500 मिलियन वर्षा पाठीमागचा आहे. बघा कसा आहे, जॉईंट आहे, मध्ये जॉईंट आहे बघा इथं. 50 रुपये जॉईंट. 50 रुपये. तेव्हा रस्ता किती खतरनाक आहे बघा. छोटं असं एकदम हे केलं रस्ता. मस्त होतं इथे रस्ता. त्या साईडला खाली जायचं आम्हाला. इथं मंदिर आहे काय, महादेव मंदिर आहे का कुठलं तरी मंदिर आहे इथं. तिथे जायचं आपल्याला. दगड कसं आहे बघा, छोट्याशा दगडावर एवढं मोठं बॅलन्स झालेलं आहे. हे एवढ्याशा दगडावर हे पूर्ण एवढं मोठं दगड सगळं बॅलन्स केलं. हे बघा कसं आहे, ह्याच्यावर एवढं मोठं पूर्ण दगड असं एका साईडला हे झालं. तिथे लिहिल्यात 25,000 मिलियन वर्ष म्हणतात. मला तर नाही वाटत 25,000 मिलियन वर्षापासून. हे 25,000 मिलियन पृथ्वी होतं का तेव्हा? 25,000 मिलियन रे. 25,000 मिलियनच्या आधी कधी होते? आता मला माहिती आहे कमी होतं डायनोसॉर टायमाला. 25,000 मिलियन म्हणजे किती सांग मला बस. आता आहे ते किती असं ना? डायनासोर सारखं दिसत नाही हो. आता डायनासोर सारखं दिसत नाही. पिल्लू डायनासॉरचं पिल्लू. बबल बच्चा दिसते. खाणं पिणं झोपणं प्लस लक्षण सगळी डायनासोरचीच आहे. डायनासॉर. आता आम्ही गाडी ठरवलेली, एक गाडी फिरायला. आता ती आमची गाडी शिफ्टिंग करणार. ही गाडी आता पहिला होती, आता ती गाडी आम्ही घेणार, कारण ह्यात 9 जण चालतात आणि त्यात 10 जण चालतात म्हणून. येतो बघा कसली मोठी पवनचक्क्या मस्त मोठी. दर्शनासाठी आलोय. आणि पाणी बघा झरातनं कसं इथनं दगडातनं पाणी येतं. दगडातलं पाणी नदी तयार होते. पहिलं विचारत आहे और एकदम मिलेगा आगे. समुद्र कसं आहे. गरुड बघा रे.
तर अशा तऱ्हेने आमची तिरुपती ट्रिप आता संपलेली. आता घरला चाललोय मी. ट्रेन आल्या आता आमची. इथून आता ट्रेनमध्ये बोलूया. आमची सीट बुक आहे स्लीपरला आणि आम्ही थर्ड एसी मध्ये फिरायला बघायला कसं फिरायला. थंडी पाणी बॉटल. कवा जरा हलते बघ थोडं पाहायचं बघ रात्री आयुष्यात पहिल्यांदा फर्स्ट एसी बघितलंय. फर्स्ट एसी, थर्ड एसी, सेकंड एसी काय होतं ते सगळं बघितलंय. बुक केले तिथं भीत चाललेलं आम्ही. आता नेक्स्ट टाइम ट्रिप काढणार तर तिथनंच काढणार. एसीपेक्षा जास्त, थर्ड एसीपेक्षा जास्त तिकीटला पैसे भेटले प्रीमियममध्ये. 1600 रुपये तिकीट घेतलं आहे आम्ही. तिथं आहे 1300 रुपये तिकीट. तरी पण गरीबासारखं चाललं आहे आम्ही. हम अमीर लोग हैं, प्रीमियम के लिए 1600 रुपये देते, लेकिन एसी नहीं लेते. ऐसे नहीं देते. फायनली वी आर इन कोल्हापूर. हे एक्सपिरियन्स कसं झालं ते तिथं सांगा जा रे बाहेर आमच्या स्टेशनवर. कुठली टुरिस्ट कंपनी तुमची? कुठली टुरिस्ट कंपनी तुमची? नाव अजून नाही, नाव द्यायचं आता. फायनली वी आर इन कोल्हापूर जंक्शन रेल्वे स्टेशनवर आलो आणि इथनं आता आम्ही जाणार महालक्ष्मी दर्शन घ्यायला. चलो. कसं तो एक्सपिरियन्स चेतन लोकरे आमचं मस्त होतं, सगळ्यात भारी. कसं वाटलं? एकदम भारी. कळच नवीन बसवलं बघा. हेच नवीन बसवलं ना. ते तिरुपतीचं हे सेम आहे का? हां हां हां. आता महालक्ष्मी मंदिरात आलो आपण. हा कळस नवीन बसवला बघा. तर जसा तिरुपतीमध्ये आहे ना तसाच कळस बसवला. 2.5 कोटीचा कळस आहे. ज्यानं दिला त्याचं नाव रिव्हील केलेलं नाही आहे. आणि पूर्ण मंदिराचं काम रिनोव्हेशन चालू आहे बघा. सगळं रिनोव्हेशन चालू आहे आता सध्या. बॅक साईडच्या गेटला आलो आहे. फ्रंट साईडचं गेट आहे. त्या साईडला गेलं तर फ्रंट साईडचं गेट. मुखदर्शन असं वाटतं. मुखदर्शनासाठी हे महालक्ष्मीचं मेन मंदिर बघा इथे. हा मेन मंदिर आहे. जुनं मंदिर ना सांगे जुनं मंदिर महालक्ष्मीचं. सिद्धिविनायक मंदिर तर सिद्धिविनायक मंदिर आहे. सिद्धिविनायक मंदिर. तिथंच देवीची सोन्याची पालखी पण आहे. हीच का रे पालखी? इथे एक साक्षी गणपती आहे. म्हणजे इथं आपण आलोय ह्याचा साक्षी देणारा गणपती बघा. साक्षी गणपती. आणि रिसेंटली इथं कुंड सापडला आहे. त्याचं रिनोव्हेशनचं काम तर चालू आहे बघा कोणचं. चला आता आपलं ट्रिप संपलेलं आहे इथंच. अखेर आमची तिरुपतीची ट्रिप कंप्लीट झाली. श्री व्यंकटेश्वर स्वामींच्या दर्शनाचा योग आला. मित्रांसोबत खूप सुंदर आठवणी तयार झाल्या. हा प्रवास आयुष्यभर आठवण राहील. तुम्हालाही हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये गोविंदा गोविंदा नक्की लिहा. पुन्हा भेटू एका नव्या प्रवासात. जय श्री व्यंकटेश्वर स्वामी.